सो हे गाईज वेलकम टू द माय अनदर ब्लॉग. तर आजचा ब्लॉग आहे मी ना आंघोळ करता स्टार्ट केलं आहे, कारण काय चालतं पाणी वगैरे सगळं भरणं झालं आहे. आई गेलेली आहे मावशी इकडं, म्हणजे आई आणि ताई. मागल्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहे की ताई आलेली आहे. तर आई आणि ताई मावशीकडे गेले होते. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरचा फुल कॅन्डिड ब्लॉग, म्हणजे की आमची होल फॅमिली सोडल्यानंतर आमच्या घरी प्राणी किती आहेत. तर फर्स्ट हे बघा, मस्त क्लोजअप शॉट उठ वन. त्याच्यानंतर आता आपण एक नवीन लव बर्ड्स आणले होते, ते तुम्हाला माहीत आहे. त्याच्यानंतर ही मांजर, ही ना खूप पहिले 4-5 दिवस म्हणजे आपल्या लव बर्ड्सला पहिलं चावायसाठी बघितली खूप, आणि आता नाही. बघा हे बघा, हे बघा काय 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 हे बघा. चल चल चल. आणि त्याच्यानंतर हे आपले लव बर्ड्स, हे बघा. काय काय पहिलं लव बर्ड्सला आपली जी मांजर आहे ती मारायला, म्हणजे पंजे मारत होती, पण आता काही नाही. काय ग, इकडं बघ, इकडं बघ, इथं बस बस इथं. आता बघा हिला असं बसवते आम्ही इथं, असं असं बसती इथं चिमणी. हे बघा, हे बघा इथे काय, हे चिमणी किती ओरडतीस ग. आणि हे आपली, जर तुम्हाला आपलं घर तर माहितीच आहे. आणि बाकी काय मस्त. ओके, फोकस काय म्हणा चाललं. ओके, तर चालेल फोकस. आणि आरसा पण चेंज केला आहे. खूप जणांचे कमेंट येत होते की तुटक्या आरशावर किती व्हिडिओ बनवतोस, तर चेंज केलो. म्हणजे काय होऊ लागलं, विषय असा होऊ लागला की आपल्याला व्हिडिओचे शूट इतके येत आहेत की एवढं टाईम भेटणार चालला आहे. आणि मी पण बघा खूप दिवस झालं बेड्स कट केलं नव्हतं, आणि 1-2 दिवस झालं बेड्स कट केलेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे की मी 13-14 उमरीमध्येच होतो. उमरीमध्ये शूट केला, सगळं केला, आणि आज घरी आलो. हे बघा हिनं चाय पिऊ लागली, दूध. तर मी घरी आलो 13 आणि 14चा शूट वगैरे करून 15ला घरी आलो. 15ला पूर्ण व्हिडिओ एडिट केले, म्हणजे 4 दिवसाचा डाटा होता. 10 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत डाटा, पण काल मी पूर्ण डाटा एडिटिंग करून टाकला आहे. आणि जसं की आज आई आली की वापस मी जाणार आहे आपल्या अनेक शूटला, म्हणजे की उमरेमध्येच आहे आपल्या वैभव देवडेसोबत. 17, 18, 19, 20 4 दिवस म्हणजे लग्नाचं आहे, वेडिंग शूट आहे. हळदी वेडिंग म्हणजे 4 दिवस कंटिन्यू. दिवस हळद, एक दिवस लग्न. पण 20 तारखेला जे आहे माझ्या मित्राचं लग्न असल्यामुळे मी एक शूट जी आहे ती पोस्टपोन केली, म्हणजे माझ्या मित्राला दिलेली आहे की भाई तू कर मॅनेज. म्हणजे आपलाच मित्र आहे, आपण बघितलं असेल खूप सारे ब्लॉग्समध्ये, आशू ब्लॉग्स. आणि त्याचं पण इंस्टाग्रामवर पेज आहे. मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं पेज लिंक म्हणजे ID देऊन टाकेल, तुम्ही त्याला फॉलो करा. आणि खूप माझे जे एडिटिंगचे तुम्हाला जर रील्स वगैरे बघायचे असतील ते मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर, म्हणजे की पब्लिक डिमांड या पेजवर मी अपलोड करत राहतो. त्या म्हणजे माझ्या आयडियाच्या बायोमध्ये ते मेन्शन केलेलं आहे, तुम्ही जाऊन सबस्क्राईब करू शकता. नाही तर डायरेक्ट माझ्या बायोमध्ये जाऊन, यूट्यूबच्या बायोमध्ये जाऊन तुम्ही माझी पर्सनल लिंक आहे EVM टेक सर म्हणून, जे की श्रीकांत स्वामी बॉक्सर म्हणून आहे, तिथं तुम्ही जाऊन त्याला फॉलो करा. त्यानंतर बायोमध्येच सेकंड पेजची लिंक दिली आहे, म्हणजे की माझे पब्लिक डिमांडची पेज. त्याच्यावर मी जे माझे सिनेमॅटिक व्हिडिओ झालं, वेडिंगचे शूट झाले, रील्स झाले, ते मी त्याच्यावर सगळे टाकत राहतो. आणि ते पण फॉलो करा. आणि एडिटिंगचे जर ट्युटोरियल तुम्हाला पाहिजे असतील तर या व्हिडिओला कमेंट करा की एडिटिंगसाठी ट्युटोरियल लागत असेल, तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओ करून टाकणार आहे. सध्या मला स्वतःला पर्सनल ब्लॉग्स बनवता म्हणजे टाईम भेटणार चालला आहे, की कारण की शूट चालू आहे. आणि शूटमध्ये कसं की आपल्या आयफोनला चार्जिंग जास्त लागते, आणि त्यामुळं जर मी शूटला जात असेल तर पहिले मी माझ्या चार्जिंगचं प्रिपरेशन करतो. म्हणजे जर मी चार्जिंग ब्लॉगिंगमध्ये जोडवलो तर त्याच्यामुळं मी जास्त ब्लॉग्सवर शूट करणं चाललो. जेवढं आता सध्या तुम्हाला माहीत आहे वेडिंग सीझन चालू असल्यामुळे जेवढं होईल तेवढं मी आता फक्त सिनेमॅटोग्राफी, व्हिडिओग्राफी चालू आहे माझं. आणि आपले जे पर्सनल ब्लॉग्स आहेत ते पण येणारच. आणि आपल्या जे गाडीचे ॲक्सेस 125चा जो सिनेमॅटिक व्हिडिओ मी तुम्हाला म्हणलो होतो मागल्या वर्षी की मी बनवणार आहे, तो व्हिडिओ माझा पूर्ण बनवणं झालेला आहे. ते मी आज आणि उद्यामध्ये अपलोड करणार आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण 13 तारखेला नाही
9 का 10 तारखेला मी आपलं जे थार रॉक्स आहे, थार रॉक्सचा व्हिडिओ शूट केला होता. ते मी काल 5 वाजता मी ते व्हिडिओ अपलोड केला आहे. सिनेमॅटिक व्हिडिओ आहे पूर्ण. एक बार जाऊन ते नक्की चेकआउट करा आणि कसं झालं कमेंट नक्की करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल. आई नाही आहे घरी, मी पटकन आंघोळ वगैरे करतो आणि आपला जे ब्लॉग आहे ते एडिट करून पटकन टाकतो. आय होप यू गाईज यू लाईक माय ब्लॉग आणि असं सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम, जय श्री महाकाल.